कान देऊ नाही का? ह्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कसा बोलत आहे एका शेतकऱ्याशी. मामा बोला पाटील. जरा लिहू शकतो नाही माझ्याकडे नाही तुमचं काय माझं काय मी साधा माणूस आहे गरीब माणूस आहे. नाही मोठी माणसं सगळी मोठ्या माणसाचं ऐकून फोन करणार मला काय उरले. नाही. साधा माणूस आहे गरीब जरा माणूस आहे. जरा नाही, लिहू नाही, माझं नाही काय शकतो पंचनामा मला ज्यांनी सांगितलं त्याला हे करा तुम्ही. मामा तुम्ही शब्द दिलता मी नाही शब्द तुम्हाला दिला. सिंचन भवन. तुमचं माझं काही शब्द झाला नाही तुमचं माझं काही सिंचन भवनला मामा तुमचं काय माझा शब्द नाही. तुम्ही आंदोलन केलं परत नाही. अरे भाड खाऊ, आम्ही जर मोठे माणसं राहिलो तर तुझ्या मागं नसतं फिरलो आमच्या मागण्या पूर्ण करायसाठी. अरे कसा बोलतो रे तू शेतकऱ्याशी? आम्ही मोठे माणसं कधीपासून झालो ना? आम्ही मोठे माणसं झालो असतो तर त्या मागं नसतं फिरलो की आमचे पंचनामे करा, आम्हाला आमच्या शेतीमालाला भाव द्या. अहो काय बोलता हो तुम्ही आमच्या शेतकऱ्याशी? अरे तू कृषी मंत्री आहे आमच्या महाराष्ट्राचा, तुझ्यापाशी नाही येईल शेतकरी तर कोणापाशी जाईल? अरे एक तरी हिताचा निर्णय घेशील का शेतकऱ्यासाठी? अरे किती निर्णय घेतले तुला असे योग्य की शेतकऱ्याचं भलं झालं आहे? अरे तू या महाराष्ट्राचा मामा नाही. जे लोक मामा म्हणतात ना त्यांनी भुलून जा या माणसाले मामा म्हणणं. ह्या शकुनी मामा आहे, महाभारतातला शकुनी मामा एक नंबरचा. मोठे माणसं म्हणाच्या वेळेस लाज नाही वाटत शेतकऱ्याला? अरे किती अजून मागं फिरूशील त्या शेतकऱ्याला? अरे ऐकून घ्यायचा सुद्धा टाईम नाही आहे त्या दत्तात्रय भरणेला. ऐकून घ्यायचा टाईम राहिला. ज्याच्याकडे पंचनामे केले त्याच्याचकडे जा म्हणते. काय बोलाची रीत आहे? अरे तुझ्याकडून कृषी मंत्री पद हे सामान्य होत नाही तर घेते कशाला तू? अरे तू त्या कृषी मंत्र्याच्या लायकीचाच नाही. अरे भाऊ तुला बनवलं कोणी कृषी मंत्री? खूप लाभले या महाराष्ट्राला कृषी मंत्री मुख्यमंत्री साहेब. अरे लायकी नाही आहे तुमची त्या पदावर बसायची, जेव्हा की एका शेतकऱ्याची समस्या तुम्ही हल नाही करू शकत. कोणी बसवलं तुम्हाला त्या खुर्चीवर? अरे लाजासुद्धा वाटू द्या. खुर्चीवर बसायच्या वेळेस 10 वेळा विचार करा की आपलं काम काय, आपलं कार्य काय, काय शेतकऱ्यासाठी आपण केलं काय, आपण शेतकऱ्यासाठी केलं काय पाहिजे आणि काय नाही. अरे तुम्ही मागे फिरवताय का शेतकऱ्याला? लाजा वाटू द्या थोडासा, लाजा.